नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपले स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास प्राधिकरणाअंतर्गत करण्यात आलेल्या 1448 कोटींच्या आराखड्याला सोमवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली. महापालिकेचा आराखडा व प्राधिकरणाअंतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये समावेश असलेली कामे व त्याची रक्कम एका आराखड्यातून वगळून ही मंजुरी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर जूनमधील अर्थसंकल्पात प्राधिकरण आराखड्यासाठी निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री अंबाबाई मंदिर विकास प्राधिकरण आराखड्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार जयश्री जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे AR पाटील, देवस्थान समितीचे अभियंता सुयश पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करून रस्त्यावर आणणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन घेऊ देणार नाही. शासनाने जबरदस्तीने भूसंपादन सुरू केले तर आम्ही आत्महत्या करू, असा जळजळीत इशारा कोल्हापुरातील संभाव्य बाधित गावातील शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिला. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शेती आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. शेती वाचवा, देश वाचवा. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो. देणार नाही तर देणार नाही, जमीन आमची घेणार नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातील 59 गावांमधून जाणारा मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे व घरांचे संपादन केले जाणार आहे. आधीच नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी भूसंपादन झालेले आहे. पुन्हा संपादन झाले तर नागरिक रस्त्यावर येतील, त्यामुळे याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात एकाच एक उमेदवार देण्याचे इंडिया आघाडीचे धोरण चांगले आहे. इंडिया आघाडीने मला पाठिंबा द्यावा, परंतु मी आघाडीबरोबर जाणार नाही, कारण मी आघाडीबरोबर गेलो तर भाजपवाले मी कारखानदाराबरोबर गेलो असा खोटा प्रचार करतात. त्यांना खोटा प्रचार करण्यासाठी वाव देणार नाही. यासाठी आघाडीने उमेदवार उभा न करता मला पाठिंबा द्यावा, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. दत्तवाड तालुका शिरोळ येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. देशभर इंडिया आघाडीने भाजप विरोधात एकाच एक उमेदवार देण्याचे ठरवले आहे. यासाठी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये तेजस्विनी यादव, अखिलेश यादव व राहुल गांधी यांच्यात समेट झाला आहे. तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरून महाराष्ट्रात देखील भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना हरवण्यासाठी भाजप विरोधात एकच उमेदवार देण्याचे धोरण ठरवले आहे. आपल्या कार्यकर्त्यांना विरोधकांच्या दावणीला बांधणाऱ्या आणि वरिष्ठांचे आदेश धुडकावणाऱ्या AY पाटील यांना जनतेने बिदरीच्या निवडणुकीत जमिनीवर आणले, परंतु स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणाऱ्या AY यांनी आत्मपरीक्षण करावे. त्यांनी राजकीय आत्मघात करून घेतल्याचा घणाघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नरतवडे येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार KP पाटील होते. मुश्रीफ म्हणाले, मेहुण्या पाहुण्यांचे नातेसंबंध टिकावेत यासाठी नेहमी प्रयत्न केला, मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असताना ते शिंदे गटात जाणार, भाजप प्रवेश व महामंडळावर निवड होणार अशा चर्चा होत्या. बिदरीच्या निवडणुकीत त्यांच्या अटी शर्ती मी मान्य केल्या, पण आम्हाला खेळवत त्यांनी विरोधकांशी हात मिळवणी केली. ते स्वाभिमानी कार्यकर्त्यांना रुचले नाही. ते पराभवाने उद्विग्न झाले असून खोटेनाटे आरोप करत आहेत, पण त्यांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी हिमालयासारखा उभा असून जिल्हा बँकेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्व कामासाठी कार्यकर्त्यांनी मला थेट भेटावे. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा जागांचा पेच अद्याप न सुटल्याने तर्कवितर्काचे धुमारे दोन्ही मतदारसंघात फुटू लागले आहेत. यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू असली तरी मतदारही काहीसा संभ्रमात दिसत आहे. हे जरी खरे असले तरी समोर ताकदवान मल्ल कसा आहे त्याचा अंदाज घेऊनच महाविकास आघाडी व महायुतीकडून राजकीय पटावर प्यादी पुढे सरकवले जाणार आहे. वास्तविक महायुतीकडे विद्यमान खासदार असल्याने त्यांची नावे पहिल्या यादीतच जाहीर होणे अपेक्षित होते, मात्र तसे न झाल्याने उमेदवारीबाबत संभ्रमावस्था आहे. कोल्हापूरच्या या दोन्ही जागा शिवसेनेला जाणार असा त्यांचा दावा आहे, पण एकूण त्यांच्या हालचाली पाहता 2 पैकी 1 जागा भाजपाला हवी आहे. त्यातूनच वेगवेगळी नावे पुढे येऊ लागली आहेत.
त्यात महाविकासकडून शाहू छत्रपती यांचे नाव निश्चित झाल्याने त्यांना खासदार मंडलिक टक्कर देऊ शकतील का, त्यातूनच तर्कवितर्काचे धुमारे फुटू लागल्याने मंडलिक समर्थकांची घालमेल वाढली आहे। त्यामुळे गेले 8 दिवस मंडलिक ॲक्शन मोडवर आहेत। विमानतळाच्या विकासासाठी 70% निधी हा केंद्र सरकारकडून दिला जातो। केंद्र आणि राज्याकडून भरघोस निधी विमानतळाच्या विकासासाठी दिला, त्या केलेल्या कामाचे चित्र जनतेसमोर आहे। त्यामुळे मी या कामाच्या श्रेयवादात पडणार नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। काँग्रेसचे आमदार आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता खासदार महाडिक यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली। ते सत्तेत असताना महाडिक कधीही सत्तेत येणार नाही, त्यांचे विमान हवेत घिरट्या घालत आहे, बास्केट ब्रिज होणार नाही असे जाहीर भाषणात सांगत होते। मी भाजपमुळे खासदार झालो। घिरट्या घालणाऱ्या विमानाच्या कोल्हापूर विमानतळावरून 6 मार्गांवर विमानसेवा सुरू आहे। बास्केट ब्रिजला मंजुरी मिळाली असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला पाठिंबा देणारे 3 आमदार नाराज असल्याचे समजते। मुख्यमंत्री शिंदे यांच्याजवळ या दोन्ही आमदारांनी लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत सामावून न घेतल्याची तक्रार केली आहे। कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनल्स इमारतीच्या लोकार्पण समारंभासाठी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले होते। कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमधील आमदार आणि खासदार कार्यक्रमाला हजर होते। मुख्यमंत्री शिंदे 3 दिवसात 2 वेळा कोल्हापूर दौऱ्यावर आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे। खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांची उमेदवारी धोक्यात असल्याने शिंदे यांनी दोघांसाठी बळ लावले असताना महायुतीमधील नाराजी समोर आली आहे। कोल्हापूर तिरुपती ही बंद झालेली विमानसेवा 31 मार्च पासून पूर्ववत सुरू होत असल्याची घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केली। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता ऑनलाईन पद्धतीने आझमगड येथून देशातील 34,000 कोटींच्या रेल्वे, महामार्ग आणि विमानतळ प्रकल्पाचे लोकार्पण आणि शिलान्यास केले। महाडिक म्हणाले, वर्षभरात कोल्हापूरच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देऊ अशी घोषणा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली, तर 2 दिवसात या विमानतळाला राजाराम महाराज यांचे नाव मिळेल असेही त्यांनी सांगितले। कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमस्थळी 11:55 आगमन झाले। त्यांना भाषणाला वेळ मिळाला नाही। तत्पूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यांची भाषणे झाली। मोतीबाग तालमीचा मल्ल प्रेमराज कुंभारने 4थ्या मिनिटालाच घुटना डावावर शिरोळच्या अभिनंदन चव्हाण याला आसमान दाखवून कुस्तीच्या इतिहासातील प्रथमच झालेल्या 14 वर्षाखालील पैलवानांच्या भव्य कुस्ती मैदानाचे अजिंक्यपद पटकावले। कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघातर्फे खासबाग मैदान पैलवान बाबा राजे महाडिक यांच्या मदतीने शनिवारी या कुस्त्या पार पडल्या। या मैदानात राजश्री शाहू महाराजांच्या 45 पैलवानांच्या वंशजांनी प्रथमच उपस्थिती लावली। यावेळी मैदानात दुपारपासून मुलांच्या 193 आणि मुलींच्या 22 चटकदार कुस्त्या झाल्या। विशेष म्हणजे नेपाळचा देवा थापा आणि पंजाबचा अमित लखा यांच्यातील चटकदार कुस्ती लक्षवेधी ठरली। प्रथम क्रमांकाची प्रेमराज कुंभार विरुद्ध शिरोळचा अभिनंदन चव्हाण यांच्यातील लढत 7:57 सुरू झाली। आक्रमक अभिनंदनने पहिल्याच प्रयत्नात बाहेरची टांग लावून प्रेमराजवर कब्जा घेतला, मात्र चपळ प्रेमराजने त्यातून सही सलामत सुटत अभिनंदनवर ताबा मिळवत त्याच्या पोटाभोवती आपल्या हातांची पकड मजबूत केली। 4थ्या मिनिटालाच त्याने घुटना डावावर अभिनंदनला आसमान दाखवले। मुख्य पंच संभाजी पाटील यांनी तो विजयी झाल्याचे घोषित केले। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।